ते 4 खासदार एका ठिकाणी राहू शकले नाही. माझं असं म्हणणं आहे, अरे किती दिवस तुम्ही बाजूला फुटून फुटून राहणार आहात? तुम्ही एकत्रित या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चळवळ पुढे घेऊन चला अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आता यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन सभेमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिलांच्या राष्ट्रीय मार्गदर्शिका सीमाताई रामदासजी आठवले मॅडम या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील अशी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांना मी अभिवादन करते. मंचकावरील आठवले साहेब आणि सर्व रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते मंडळी ज्यांनी आयोजित हा दरवर्षीप्रमाणे मुंबईची सर्व टीम सिद्धार्थ कासारे आज अभिवादन सभा त्यांनी आज दरवर्षीप्रमाणे ठेवलेली आहे. आणि सर्व भीम सैनिकांना माझा जय भीम. आज खरं म्हणजे आपला दुःखाचा दिवस. बोलता बोलता कधी 69 वर्ष निघून गेली समजत नाही. आणि 6 डिसेंबर जेव्हा जवळ येतं 1 डिसेंबर पासूनच सर्व भीम सैनिकांचा आणि त्यांच्या माता भगिनींचा रोग मुंबईला असतो. ते फक्त दोघं जण नवरा बायको येत नाही तर सोबत आपल्या मुलांना देखील घेऊन येतात. कारण बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करताना आपल्या मुलांना आपल्या परिवाराला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय करून ठेवले याची जाणीव करण्यासाठी. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व निडर होतं. आता परवाच 15 दिवसापूर्वी जगाच्या पाठीवर बाबासाहेबांचं नाव कुठे नाही असं नाही आहे. महाराष्ट्र सरकारने युनेस्कोमध्ये एक बाबासाहेबांचा आदपुतळा भेट केला होता. त्याचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. म्हणजे बाबासाहेबांची संविधान हे पूर्ण जगभरामध्ये 1 नंबरचं संविधान आहे. आपण पाहता की पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांची काय स्थिती आहे आणि त्या पद्धतीने आपल्या बाबासाहेबांनी संविधान जे दिलेलं आहे ते एकमेव संविधान असं आहे की त्यामध्ये बंधुता, राष्ट्रीयता, एकता आणि एकजुटीने कसं राहावं हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आशाताईंनी सांगितलं की मानवतेचा संदेश देणारा धम्म देखील आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. खरं म्हणजे आता आशाताईंनी उल्लेख केला सक्षम ताटेचा. खरं म्हणजे अशा मानसिकता ज्या लोकांमधून अजून गेलेली नाही तर अशा घटनेचा आम्ही रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने निषेध करतो. लोकांच्या डोक्यातून जात ही जात नाही. बाबांनी आपल्याला जातीय गुलामगिरीतून मुक्त केलं, पण खरोखरच आपण मुक्त झालो आहोत का हा प्रश्न आपल्याला पडतो. खरं म्हणजे आपण बघतो की आता आपल्या समोर किती मोठ्या समस्या आहेत. मुलांना नोकऱ्या नाही आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न अतिवृष्टीने शेतकरी अगदी कासावीस झालेले आहेत. देशामध्ये एकदम एक प्रकारची एकदम संतापाची लाट आहे. मोदी साहेबांनी आपला देश राष्ट्रीय लेवलला 3 नंबरचा आर्थिकदृष्ट्या जरी नेला असेल पण गोरगरीब जनतेमध्ये तुम्ही बघता की खायला प्यायला देखील एक वेळचं अन्न मिळत नाही. खूप काही सोयी आहेत, व्यवस्था आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोहोचल्या जात नाहीत. त्या पोहोचवण्याचं काम हे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी करावं, आपल्या गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. खरं म्हणजे खूप मोठा प्रश्न असा आहे की आपण जगतोय पण जगण्याचा श्वास देखील आपला आहे. उद्या काय होईल हे आपल्याला कळत नाही. सहज बघता बघता माणसं एकमेकावर मानसिकतेने एकदम हल्ला करतात. खरं म्हणजे ही मानसिकता दूर झाली पाहिजे आणि मानसिकता जेव्हा दूर होईल तेव्हाच एक संघ भारत हा निर्माण होईल. बाबासाहेबांची संविधानातून आपल्याला एकत्र आणण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. त्या पद्धतीने आज आपण इथं जमलेलो आहोत. आपण बाबासाहेबांचे विचार घेऊन जाऊया, त्या पद्धतीने राहूया. जाता जाता एवढंच बाबासाहेबांसाठी मी बोलेन, देह नश्वर आहे पण विचार अमर आहे. देह नश्वर आहे पण विचार अमर आहे.
परिवार नव्हे, अंत नव्हे, तर वैचारिक क्रांतीचा एक नवीन प्रारंभ आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडता ज्यांनी क्रांती केली त्या महामानवाच्या लेखणीला आणि त्यांच्या क्रांतीला विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. जातीचे तोडून बंधन तू आम्हास नवा जन्म दिला. जातीचे तोडून बंधन तू आम्हास नवा जन्म दिला. अंधारात पडलेल्या जातीला तू आम्हाला नवा प्रकाश दिला. या मुजर हुकुमशाहीला लिहिलेल्या तुझ्या या संविधानात तू लोकशाहीचा नवा मार्ग दिला. सुख समाधानाने जगावे यासाठी तू भगवान बुद्धाचा धम्म आम्हा दिला. तुझ्या उपकाराची परतफेड कशी करावी भीमराया, कारण तू मानसिकतेने मेलेल्या माणसाला जीवनदान तुम्ही आम्हा दिला, जीवनदान तुम्ही आम्हा दिला. अशा भीमरायाला आमचा कोटी कोटी प्रणाम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य इतके महान आहे की त्यांच्या समोर सूर्य चंद्र पण लहान सहान आहे. अंबर नीला समुद्र नीला, अंबर नीला समुद्र नीला, नीली है तेरी निशानी. अंबर से ही तेरी ऊंची है और समुद्र से ही तेरी गहरी. बाबा साहब अपनी है कहाणी, बाबा साहब आपकी है कहाणी. आपण सर्वजण बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आलेला आहात. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करते आणि माझ्या रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आणि आठवले परिवाराच्या वतीने बाबासाहेबांना कोटी कोटी नमन आणि प्रणाम करते. जय भीम, नमो बुद्धाय.